टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुळात हिंदी भाषेची सक्ती केली आहे हा समज जो आहे तो चुकीचा आहे, गैरसमज आहे। नवीन शैक्षणिक धोरण 2020 साली या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी जे लॉन्च केलं किंवा म्हणूया की एका अर्थाने देशापुढे प्रस्तुत केलं, त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला 3 भाषा याव्यात। एक त्याच्या राज्याची म्हणजेच त्याची मातृभाषा, जसे महाराष्ट्रामध्ये मराठी। दुसरी जगभरामध्ये कम्युनिकेशन लँग्वेज, संवादाची एक सर्व अधिकांश लोक वापरतात अशी इंग्लिश भाषा, की ज्याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जरी पाठ्यपुस्तकं म्हणजे अगदी सायन्सची सुद्धा, इंजिनिअरिंगसुद्धा, पॉलिटिक्ससुद्धा मराठीत करावीत असा आग्रह धरला असला तरी अजूनही विद्यार्थी जगभरामध्ये शिक्षणासाठी जाण्यासाठी इंग्रजीमधून शिक्षणाला प्राधान्य देईल। त्यामुळे दुसरी कम्युनिकेशन लँग्वेज इंग्लिश आणि तिसरी लँग्वेज कोणतीही शिका, हिंदीचं काही सक्ती नाही आहे, कोणतीही शिका, तर ती हिंदी शिकण्याला प्राधान्य लोक देतील। याचं कारण ती सुद्धा देशामध्ये अन्य राज्यामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी ते कॉमन लँग्वेज आहे, ती कम्युनिकेशन लँग्वेज आहे। तर अशी एखादी तिसरी भाषा देशभरामध्ये जाण्यासाठी, देशभरातल्या काही गोष्टी समजून घेण्यासाठी उपयोगी असेल तर ती तो शिकणार आहे, त्याला विरोध करण्याचं कारण नाही। त्यामुळे सक्तीचा शब्द कुठून आला हेच मला काही कळत नाही। नाही, माझं म्हणणं की राजसाहेब हे खूप चांगले नेते आहेत, खूप गोष्टी त्या परखडपणे मांडतात, पण या विषयात मला असं वाटतं की थोडं माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर बसून त्याने ही भूमिका समजून घेण्याची आवश्यकता आहे की व हिंदीची सक्ती कोणी केली नाही, पण मग जर आपला इंग्रजीला विरोध नाही का, तर स्वाभाविक आहे की ती एक जगभराची कम्युनिकेशन लँग्वेज आहे, संवादाचं ते एक मोठं माध्यम आहे, बहुतांश लोक इंग्रजी बोलतात। तसं भारतातही बहुतांश राज्य ही हिंदी भाषिक आहेत आणि मग वेगवेगळ्या कारणाने हिंदी भाषिक राज्यांमध्ये जाताना, हिंदी भाषिक साहित्य समजून घेताना हिंदी आपल्याला यावी यात अडचण असण्याचं काही कारण नाही। ती शिकली नाही, ती घेतली नाही ना तर तुम्हाला डिग्री मिळणार नाही अशी सक्ती आहे का, तर ती सक्ती चुकीची आहे। पण राजसाहेब हे इतके मोठे नेते आहेत, ते थोडे प्रोॲक्टिव्ह म्हणजे स्वतः पुढे येऊन बऱ्याच गोष्टी म्हणणारे आणि करणारे आहेत। त्यांनी लवकरात लवकर ह्या विषयातली स्पष्टता करून घेतली पाहिजे किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयाने तर किमान ह्या आठवड्यात 10 वेळा म्हटलं आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची स्पष्टता करून द्यावी असं म्हणणंही काही बरोबर नाही, कारण ते सारखे ते मांडतायत। अरे हो, कोणी सक्ती केली आहे, कोण म्हणते की हिंदी नाही घेतली तर पदवी पूर्ण होणार नाही आहे। नाही, यंदापासून नाही, 2020 सालीच नवीन शैक्षणिक धोरण घोषित झालं। त्यावेळेला राज्यामध्ये उद्धवजींचं सरकार होतं, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं। महाविकास आघाडीने असं ठरवलं होतं की जे केंद्र ठरवेल त्याच्या विरुद्ध आम्ही करणार, त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण केंद्राने घोषित केल्यानं आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार आहे। 22ला एकनाथजी मुख्यमंत्री झाले, महायुतीचं सरकार आलं आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तेव्हापासून सुरू झाली। महाराष्ट्रामध्ये तर गेल्या जूनमध्येच आम्ही सगळ्या विद्यापीठांना, महाविद्यालयांना आग्रह धरला की नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही आपापल्या महाविद्यालयात केलीच पाहिजे। त्याच्या आधीच्या वर्षी तर आम्ही स्वायत्त महाविद्यालय, विद्यापीठातली PG सेंटर्स असं जवळजवळ 1700 ठिकाणी हा आग्रह धरला। आणि आता महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये, तुम्ही शालेय शिक्षणाचं म्हणत असाल तर यावर्षीपासून सुरू होणार आहे, बरोबर आहे, उच्च शिक्षणामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गेली 3 वर्ष सुरू आहे। मग त्याच्यामध्ये मातृभाषेतून पुस्तकं करणं, मातृभाषेतून म्हणजे मराठीतून प्रश्नपत्रिका लिहिण्याचं स्वातंत्र्य असणं, त्याच्यानंतर 100 मार्कांचा अभ्यासक्रम असेल, डिग्री असेल, तर त्याच्यामध्ये 70 हे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला नाविन्य मिळवायचं आहे त्याच्यासाठी, आणि 30 मार्क अन्य फॅकल्टीचं आपल्याला ज्ञान असावं जेणेकरून आपण बहुश्रुत होऊ, बहुआयामी होऊ, व्हर्सटाईल आपली पर्सनॅलिटी होईल।
मग त्या 30% सुद्धा त्या कॉलेजमध्ये काही विषय नसतील तर एका कॉलेजमध्ये 70%चा अभ्यासक्रम तर अन्य कॉलेजेसशी टायअप करून उरलेल्या 30%चा अभ्यासक्रम. असं नवीन शैक्षणिक धोरणाचा व्यवसायाभिमुख शिक्षण जे प्रॅक्टिकल नॉलेज असायला पाहिजे, मातृभाषेतून शिक्षण, आपल्या परंपरेचा अभिमान जागृत करणं, या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत याची अंमलबजावणी महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये गेली 3 वर्ष सुरू आहे. आता अशा स्टेजला महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये आपण आलो की नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नाही असं महाविद्यालय किंवा विद्यापीठ असू शकत नाही. शालेय शिक्षणात मात्र यावर्षी सुरुवात होत आहे. आत्ताच अगदी गेल्या आठवड्यात मी यावर्षीचा आढावा घेतला, कारण साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट ॲडमिशन्स होण्यात जातात. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर त्यांची फी कॉलेजेसने घेतली नाही त्याची मागणी करण्यात जातात आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्चला ही रिएम्बर्समेंट म्हणून प्रतिपूर्ती आपण करतो. आणि त्यामुळे एप्रिल, मेमध्येच त्याचा आढावा घेत असतो. आढावा घेत असताना साधारणतः पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग ज्याला प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो आपण, मग त्याच्यामध्ये आर्किटेक्चर येईल, मग लॉ येईल, MBA येईल, अशा 1,04,000 विद्यार्थिनींना या 100% फी माफीचा फायदा मिळाला. 99% ठिकाणी त्यांना भरावं लागलं नाही, त्यांच्या कॉलेजेसना प्रतिपूर्ती रिएम्बर्समेंट मिळाली. 1% ठिकाणी असं झालं की मुलींना भरण्याचा आग्रह धरला गेला पण नंतर ती मुलींच्या अकाउंटला गेली. आणि ज्याला आपण जनरल कोर्सेस म्हणतो, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स वगैरे, अशा कोर्सेसच्या 1,36,000 विद्यार्थिनींना हा लाभ झाला. अशा 2,40,000 विद्यार्थिनींना 100% मुलींना फी माफ याचा फायदा याला झाला. आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 53,000 विद्यार्थिनी या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये नवीन आल्या, प्रामुख्याने प्रोफेशनल कोर्सेसमध्ये नवीन आल्या. कारण आर्ट्स, सायन्स, कॉमर्सची फीज मुळात 800-1200 असते, पॉलिटेक्निकची 8,000 असते, इंजिनिअरिंगची 18,000 असते, मेडिकलची 84,000 असते, MBAची 60,000 असते. त्यामुळे त्या फीजनाच ही आवश्यकता होती. त्यामुळे प्रोफेशनल कॉलेजेसमधलं विद्यार्थिनींचं प्रमाण यावर्षी 53,000ने वाढलं, हे आकडेवारीतून लक्षात आलं. एक तर काय झालं आहे की एक जशी फी माफी आहे, मग ती 50% मुलांना आहे, 100% मुलींना आहे, मुलांनाही आहे 50%. दुसरी आहे ती निर्वाह भत्ता आहे की ज्याच्यामध्ये हॉस्टेल नाही मिळालं तर मोठ्या शहरांमध्ये दरमहा 6,000 आणि 10 महिन्याचं वर्ष धरलं तर 60,000 मिळते. अशा अनेक गोष्टींची मुलांना माहितीच नाही. त्यामुळे ज्यावेळेला मी काही कॉलेजेसमध्ये भेटी दिल्या त्याच्यामध्ये समाधानाची बाब अशी की बहुतांश ठिकाणी 100% फी माफीची अंमलबजावणी झाली होती पण निर्वाह भत्त्याची झाली नव्हती. म्हणून मग मी प्रत्येक कॉलेजला हा आग्रह धरला की त्या कॉलेजमध्ये प्रामुख्याने महिला प्राध्यापिका ही नोडल ऑफिसर असली पाहिजे. 3-4 मुली आणि मुलं अशांचं एक त्यांचं मंडळ तयार झालं पाहिजे आणि त्या कॉलेजमध्ये वारंवार ह्या मिळणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधांची माहिती देण्याची व्यवस्था असली पाहिजे. एखाद्या मुलीला काही ना काही कारणाने ती सुविधा मिळत नाही तर तिला कंप्लेंट करण्यासाठी एक फोरम असलं पाहिजे. आणि आत्ता वेल इन ॲडव्हान्स आम्ही सगळ्या कॉलेजेसना हे परिपत्रक दिलं आहे आणि जॉईंट डिरेक्टरची जबाबदारी असते की त्याच्या अंडर ही सध्या 200-250 कॉलेजेस येतात. त्याने या 200-250 कॉलेजमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये याचा आढावा घेतला पाहिजे की मग नोडल ऑफिसर अपॉइंट झाला आहे ना, कमिटी अपॉइंट झाली आहे ना, मुलींना फी भरण्याची सक्ती केली जात नाही ना. आता त्याचं कन्फ्युजन काय आहे की आपण ट्युशन फी आणि परीक्षा फी याची 100% परिपूर्ती करण्याचा निर्णय केला. या व्यतिरिक्त कॉलेजमध्ये अदर फीज नावाने एक 10-12 आयटम असतात. मग त्यात गॅदरिंग फी असते, त्याच्यामध्ये मॅगझिन फी असते, त्यात जिमखाना फी असते. तर या फीजना आपण अजूनही 100% प्रतिपूर्ती रिएम्बर्समेंट दिलेली नाही. आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कॉलेज म्हणतं काय की ही फी नका भरू जी आम्हाला सरकारकडून मिळणार आहे, पण ही फी भरल्याशिवाय ॲडमिशन नाही देणार. तर यावर यावर्षी एक प्रयत्न चालला आहे की ही अदर फीसुद्धा आपल्या मूळ ट्युशन फीमध्ये जोडता येईल का आणि ती मूळ फीमध्ये जोडून तीसुद्धा शुल्क नियंत्रणमध्ये आणता येईल का. हे शुल्क नियंत्रणाने ठरवावं की अदर फी किती असावी, मग ती फीसुद्धा सरकार भरणे लागेल आणि मग मात्र मुलींना मुलांना 50% 100%साठी कॉलेज अडूच शकणार नाही. आत्ता आहे ती सक्ती अदर फीजची आहे.
नाही, गेल्या वर्षी अशा ज्या ज्या ठिकाणी तक्रारी आल्या त्या ठिकाणी लगेच जॉईंट डायरेक्टरचा जाणं होणं, त्यांना दटावणं, मुलींकडून घेतलेली फी परत करायला लावणं असं बऱ्याच ठिकाणी झालं. बऱ्याच वेळेला सुद्धा पालकसुद्धा ह्या भूमिकेत असतात ना, कशाला उगाच पंगा घ्या, ते भरतात, ती त्या मुलींच्या अकाउंटला परत येते. म्हणजे आयदर दिस वर दॅट, फी नाही पण जूनमध्येच ती घेता कामा नये. मग कंप्लेंट आली तर आम्ही त्या काही कंप्लेंट आल्यामुळे तर मी गेलो. मी थडुमलला गेलो, इथे गरवारेला गेलो, त्याच्यानंतर मुंबईत प्रामुख्याने विद्यालंकार असे 3-4 ठिकाणी मी गेलो आणि जवळ 99% ठिकाणी पुन्हा तेच कन्फ्युजन लक्षात आलं की फीचं कंपल्शन त्यांनी अदर फीजचं झालं. आता ती बऱ्याच वेळेला ट्युशन फीपेक्षा जास्त आहे आणि ती विद्यापीठाने त्याचं शुल्क नियंत्रण केलं पाहिजे, ते केलं जात नाही असं लक्षात आलं. म्हणून मग असा एक प्रस्ताव आला आहे. आता इतक्या घाईने कसा इम्प्लिमेंट होईल माहीत नाही, पण पुढच्या वर्षी तर 100%च करू की ती अदर फीसुद्धा शुल्क नियंत्रणमध्ये आणून, मॅगझिन फी ह्या कॉलेजला 200, त्या कॉलेजला 600 कशासाठी, जिमखाना फी या कॉलेजला 100 रुपये, त्या कॉलेजला 1200 कशासाठी, असं शुल्क नियंत्रणमध्ये आणू, ते ट्युशनमध्ये जोडू आणि ती पण रिएम्बर्समेंट आपण करायला लागू. मग तर मुलींना कुठल्याच कारणाने अडवणूक त्यांची होणार नाही. मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका फार्मसी कॉलेजमध्ये प्रामुख्याने राधानगरीमध्ये अभिजित तायशेट्टे आणि त्याची बायको म्हणून खूप चांगलं मुलींचं फार्मसी कॉलेज चालवतात. काही बसेस त्यांनी CSRमधून मिळवल्या, मी पण त्यांना एक दिली आणि मुलींना कमी पैशामध्ये गावाकडून कॉलेजपर्यंत आणतात. तिथे मी हा प्रयोग केला. मी त्यांना म्हटलं, मी दरमहा 50,000 रुपये तुम्हाला देईन, तुम्ही 50 मुलींना 1,000 रुपये दिले पाहिजेत आणि काम मात्र तुम्ही करून घ्या. मी त्यातल्या 27 मुलींना ते 27,000 देऊ शकले 2-3 महिने सलग. त्यामुळे आनंद व्यक्त करायला गेलो होतो. त्यावेळेला मी घोषणा केली आहे की सरकारसुद्धा 5 लाख मुलींना 2,000 रुपये दरमहा देऊ शकेल का, यावर मी काम करतो आहे. साधारणतः त्याच्यातून आपल्याला 100 कोटी रुपये लागतील. पण मग फी, जसं ट्युशन फी सरकारने माफ केली, अदर फीजही माफ करण्याच्या दिशेने आपला प्रयत्न आहे. जर आपण निर्वाह भत्ता आपण देतोच आहे दरमहा 6,000 मोठ्या शहराला, दरमहा 4,000 त्याच्यापेक्षा छोटी शहरं जी असतात जळगावसारखे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तालुका केंद्रामध्ये सुद्धा दरमहा 2800 हे आपण देतो. तसं दरमहा 2,000 रुपये कमवा शिकामध्ये मिळाल्या तर श्रमाचंही महत्त्व कळेल आणि एक पॉकेट मनी ॲडिशनली मिळेल. म्हणजे हॉस्टेलही फ्री मिळालं, जेवणही फ्री मिळालं, फी पण भरावी लागली नाही आणि 2,000 रुपये दरमहा पॉकेट मनी मिळणार असेल आणि त्याच्यामध्ये श्रमाचा आनंद मिळणार असेल, श्रमाचा अनुभव मिळणार असेल, तर मुलींची संख्या आणखीन वाढेल. पण अजूनही त्याचं कॅल्क्युलेशन कॉलेजेसमध्ये हा प्रश्न पडला आहे त्यांना. जसं माझ्या ह्या अभिजित तायशेट्टेच्या नावाच्या मित्राला पहिला हा पटला की अरे तू दरमहा 1,000 रुपये देशील, मी त्यांना देईन, पण त्यांना काम काय देऊ. पण हळूहळू त्यांची मुलगी त्यात इन्व्हॉल्व झाली आणि खूप कामं त्यांनी निर्माण केली. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये काही मुली काम करतात, कॉलेजची खूप चांगली कॅन्टीन आहे त्याच्यामध्ये काम करतात, हॉस्टेलमध्ये काम करतात. मी त्यांना म्हटलं नाही, कॅम्पसच्या बाहेर पण काम द्या. एखाद्या वस्तीत 2 मुलांना शिकवणं, 2 तास शिकवले, 60 दुने 120 रुपये त्याच्या अकाउंटला जमा झाले. एखादं प्रौढ शिक्षक वर्ग, गावातलं प्राथमिक आरोग्य केंद्र, गावातली प्राथमिक शाळा, नॉट नेसेसरी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काम पाहिजे, अशा वेगळ्या सामाजिक संस्था, तिथे तुम्ही काम द्या, काउंटिंग करा आणि त्याचे 60 रुपये पर तास आपण पैसे द्या. 2,000च्या आसपास ती अमाऊंट झाली पाहिजे, असं माझं एक आयडियल उद्दिष्ट आहे. मग तर मुलींच्या शिक्षणामध्ये तिची इच्छा नसेल तरच ती शिकणार नाही, अदरवाईज तिने न शिकण्याचं काही कारणच नाही. झिरो पेंडन्सीचा आत्ताची स्थिती ही जवळजवळ 100% झिरो पेंडन्सीकडे आम्ही चाललो. प्रामुख्याने झिरो पेंडन्सी आम्हाला कुठे इम्प्लिमेंट करायला लागते तर जॉईंट डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये. त्या जॉईंट डायरेक्टरच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातल्या कॉलेजेसच्या प्राध्यापकांचे प्रश्न, नॉन टीचिंगचे प्रश्न,
कॉलेजच्या प्राचार्यांचे प्रश्न, म्हणजे मग नव्याने रिक्रुटमेंट झाली, पगार सुरू करणे, नवीन सब्जेक्ट सुरू झाले, त्या कॉलेजच्या प्राध्यापकांचा वर्कलोड कॅल्क्युलेट करणं, रिटायरमेंट, पेन्शन आणि याचे खूप विषय पेंडिंग होते. आणि मी खूप आरडाओरडा गेले 3-4 महिने करून दावा माझा असा आहे की जवळ आणि ते ऑनलाईन करून टाकलं सगळं. कॉलेजमध्ये आमच्या जॉईंट डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये चक्रा मारत बसण्याचं काही कारण नाही. आणि त्या ऑनलाईनला इमिजिएट 2 दिवसामध्ये थ्रेशआउट केलं पाहिजे असा दावा करता येईल की जवळजवळ हे 80-90% आता पेंडिंग प्रकरण संपत येईल. नवीन रोज निर्माणच होत राहतील. रिटायर झाले 4 प्राध्यापक, एका त्या विभागामध्ये एका वर्षी 200-400 प्राध्यापक रिटायर होतात, पण त्यांची पेन्शनची प्रकरणं येतात. रिक्रुटमेंटचा विषय आपल्याकडे 20 वर्षांनी झाला, पुन्हा आता गॅप आहे. परंतु प्राध्यापकांचा वर्कलोड ठरवणं, क्लॉकवर बेसिसवर शिकवणाऱ्या प्राध्यापकांचं त्या महिन्यामध्ये किती तास शिकवले गेले, त्यांचं मानधन कॅल्क्युलेट करणं, अशी खूप कामं आहेत. ऑनलाईनने आता ही पेंडन्सी संपत जाईल. एकतर प्रत्येक महाविद्यालयामध्ये AI बेस नवीन शैक्षणिक धोरणामध्ये फ्लेक्झिबिलिटी मिळाली. तुम्हाला विद्यापीठाने दिलेले कोर्सेसच शिकवायला पाहिजे असं कंपल्शन नाही. तर तुम्ही तुमच्या कॉलेजेसमध्ये खूप AI हे तर फार मोठा विषय झाला, पण ते काही स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस सुरू करू शकतात, काही भाषा नवीन शिकवण्याचा प्रयत्न करू शकतात, योगासन करू शकतात, मेडिटेशन करू शकतात. तर ह्या सगळ्याच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणावर आपण जर त्या ठिकाणी AIचं प्रशिक्षण म्हणजे निदान तोंड ओळख सुरू करू शकतो ते करा असं म्हटलं आहे. विद्यापीठाच्या विषयामध्ये मी आणि आशिष शेलार IT मिनिस्टर आणि हायर एज्युकेशन मिनिस्टर अशी आमचा एक अभ्यासगट तयार झाला आहे, वर्किंग ग्रुप तयार झाला आहे. आणि आम्ही या जूनमध्ये नाही फार करू शकलो, खूप तयारी करायला लागेल, पण एखाद्या वर्षाच्या मध्यावर सुद्धा पण AI युनिव्हर्सिटी करू शकू. त्याला काही अकॅडमिक कॅलेंडर असण्याचं काही कारण नाही, ते करू शकू असं मला वाटतं. ते दिव्यांग विद्यापीठाच्या बाबतीमध्ये एक कमिटी फॉर्म होऊन खूप बैठका होऊन मसुदा तयार झाला. माजी आमदार बच्चू कडू, माजी मंत्री बच्चू कडू यांचा आग्रह होता की ते अमरावतीला करावं का एखाद्या जरा पुणे मुंबईच्या जवळ करावं अशा याच्यामध्ये नवीन निवडणुका लागल्या. नवीन निवडणुकांमध्ये यश मिळून सरकार पुन्हा फॉर्म झालं आहे. पण तो जो मसुदा म्हणजे मधल्या काळात मी मराठी भाषा विद्यापीठ पूर्ण ॲक्टिवेट केलं रिद्धपूरला अमरावतीजवळ. ते असंच 2 वर्षापूर्वी आम्ही सुरू केलं, पण ते थोडं अडखळत चाललं होतं, तर ते फुल फ्लेज सुरू झालं. दिव्यांगाचं मात्र गती मिळालेली नाही, पण सगळं तयार आहे की नेमके कोणते कोर्सेस असावेत, किती वर्षाचे असावेत, त्याचे सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स, डिग्री कोर्स यांचं स्वरूप काय असावं, थोडी जागा नक्की करणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात मध्ये याचा विषय मागे पडला आहे. हो. नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.